देवर्धन येथे दिनांक 26 आणि 27 सप्टेंबरच्या मध्यरात्री भरपूर पाऊस झाला आहे आणि ही देव नदी रोहिण्यापासून येत असल्यामुळे देवर्धन मध्यम प्रकल्प 100% क्षमतेने गेल्या महिन्यातच झालेल्या अतिवृष्टीने भरलेला आहे आणि विशेष म्हणजे देव नदी 2025च्या सीझनमध्ये खरीप सीझनामध्ये पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे, दुथडी वाहत आहे। किमान एका साईडनं 800-900 फूट आणि दुसऱ्या साईडनं 800-900 फूट नदीने रुद्ररूप धारण केलेलं आहे आणि या परिसरातील शेतकऱ्याला गेल्या 28 वर्षामध्ये 12 वेळेस पूर परिस्थितीचा सामना केलेले। तर या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे की 100% पीक विमा मिळाला पाहिजे आणि विशेष म्हणजे आता देणारी जी रक्कम आहे ती रक्कम शासनाने हेक्टरी 50,000 रुपये देण्याचे या शेतकऱ्यांची मागणी आहे। विशेषतः देव नदी रुंदीकरण आणि सरळीकरण झालं पाहिजे जेणेकरून संभाव्य या परिसरात होणारी पूर परिस्थिती आटोक्यात येईल आणि या परिसरातील शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करावं अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे। तरी शासनाला विनंती आहे की या मागण्या प्राधान्याने हे करेल तरच हा शेतकरी टिकेल, अन्यथा या भागात शेतकरी उरणार नाही, शेती कुणी करावं असं राहणार नाही आणि परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार। तरी शासनाला विनंती आहे की या परिसरातील शेतकऱ्याला भरभरून मदत करून शेतकरी कसा वाचेल याची घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।